नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत उत्तप्पा. उत्तप्पा म्हणजे रव्यापासून बनवणार आहोत. उत्तप्पा बघा किती स्मूथ झालेला आहे. हे बघा किती सुंदर सुगंध येतोय. वा 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 वा. मम्मी है दे की ना. नाही? हा, धर बाबा धर. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी रवा घेतलेला आहे. कुठलंही घरातलं कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता. वाटी, पेला, कप. चवीनुसार मीठ, खायचा सोडा. हे नाही ना अगोदर असं मिक्स करून घ्यायचं. अर्धा कप दही घेतलेला आहे, ते पण ह्याच्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि अर्धा कप, डोशापेक्षा कमी थिकनेस ठेवायचा याचा, म्हणजे साधारण दाटसरच ठेवायचं. आणि 15 ते 20 मिनटं ह्याला भिजत घालायचं. मम्मी याची कन्सिस्टन्सी किती ठेवायची? बाबू थोडीशी थिकच ठेवायची, कारण हे आहे ना आपण उत्तप्पा करणार आहे ना. डोस्याला बॅटर कसं पातळ लागतं, हे साधारण घट्टच ठेवायचं. अच्छा. 15-20 मिनटं झालेली आहे. हे बॅटर बघ आपलं एवढं घट्ट असं पाहिजे. आज आपण आहे ना उत्तप्पा आपल्या घरातल्या चपातीच्या तव्यावर करणार आहोत. तव्यावर थोडंसं पाणी मारून घेतलं आणि तेलात टिश्यू पेपर हे करून असं तव्याला पुसून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता त्याच्यावर आपण बॅटर टाकणार आहोत. उत्तप्पा म्हटलं म्हणजे थोडा जाडाच असतो. आणि असं व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचं. अशी बबल्स यायला लागले ना की त्याच्यावर आपण थोडासा कांदा, चिमूटभर लाल तिखट, काही लोक याच्यावर घाटी मसाला सुद्धा टाकतात. लसूण मिरचीचा जो असतो ना घाटी मसाला, पण आपण याच्यावर लाल तिखटच टाकलेला आहे. त्यानंतर थोडेसे टोमॅटोचे काप, कोथिंबीर आणि 1-2 मिरचीचे तुकडे बारीक बारीक करून टाकायचे. छान वाटते ना. मग त्यानंतर असं कलथ्याने थोडंसं दाबून घ्यायचं आणि पलटी मारायची. अशी पलटी मारायची. बघता मस्त झालाय. काय गरज आहे डोसा तव्याची, आपल्या चपातीच्या तव्यावर सुद्धा किती सुंदर असं होतो. वरून थोडंसं असं प्रेस करायचं, कारण कांदा टोमॅटो टाकलेला आहे ना, तो आतमध्ये शिजला पाहिजे. आता आपण पलटी मारून घेऊया. मस्त बघ किती सुंदर असं झालेला आहे, है की नाही? वाव, आय लाईक इट. मग आता पुन्हा असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. पुन्हा असं बॅटर टाकून साधारण गोल करून आता त्याच्यावर बबल्स येतील. हे असे बबल्स आले ना, हे बबल्स बघ किती छान वाटतात. असे बबल्स आले की त्यावर थोडासा कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकून झाला की थोडंसं चिमूटभर लाल तिखट, मस्तच थोडासा टोमॅटो, थोडी कोथिंबीर
आणि आता थोड्याशा मिरच्या. ऑल ओके. आता ह्याला फ्राय होऊ द्यायचं. फ्राय नाही फ्राय नाही करायचे पायल. तेच शिजू द्यायचं. हा हा. आणि व्यवस्थित असं कलत्याच्या साह्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं. अशी अगोदर किनार सोडून घ्यायची. किनार सुटत नसती तर थोडासा कलता आहे ना आपला तेलात डीप करून घ्यायचा. आणि आहा मस्तच. बघायला खूपच छान झालंय. हा. आता असेच आपण सर्व उत्तप्पे करून घेऊया. आता हा आपण असा बघा मैत्रिणींनो किती सुंदर झालेला आहे. मैत्रिणींनो तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. टाटा, बाय बाय.